नमस्कार. उद्धवाने भगवंताला विचारले, भगवंता, मूलतत्वे किती आहेत आणि प्रकृती आणि पुरुष या संबंधी मार्गदर्शन करावे. ऋषीगणांना मान्य असलेली अशी तत्वांची संख्या किती आहे? यावर भगवंत सांगतात, वेगवेगळ्या पद्धतीनुसार ऋषींनी केलेली गणना योग्यच आहे. जीव आणि ईश्वर यांच्यात भेद मानला तर तत्वांची संख्या 26 होते आणि अभेद मानला तर 25 होते. पंचमहाभूते, जीव आणि ईश्वर अशी 7च तत्वे आहेत असे काही जण मानतात. तर जीव आणि ईश्वर यांचे ऐक्य मानणारे 6च तत्वे मानतात. काही जण 11 तत्वे मानतात. ते 5 इंद्रिये, पंचमहाभूते आणि 1 मन अशी 11 तत्वे मानतात. हे कोणतेही मत चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. उद्धव प्रश्न विचारतो, भगवंता, प्रकृती आणि पुरुष यांच्यात परस्पर भेद आहे, तरी ते परस्परांच्या सहकार्याने राहतात. यांच्यात भेद दिसत नाही. मग हे भिन्न आहेत असे कसे म्हणावे? याचे स्पष्टीकरण करावे. उद्धवाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत म्हणतात, माझी माया ही त्रिगुणात्मक आहे. ती मायाच गुणांच्या आधाराने अनेक विकार निर्माण करते. त्यामुळे प्राणिमात्रांच्या मनात भेद निर्माण होतो. आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियात 3 भेद मानले गेले आहेत: अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत. त्यातील डोळा हा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यातील सूर्याचा अंश हे अधिदैव आहे. हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहतात. यातील एक जणही नसेल तर रूपाचे ज्ञान होत नाही. समजा डोळा हा अवयव आहे, त्याचा विषय रूप हा आहे, पण सूर्याचा अंश नसेल तर दिसणार नाही. किंवा रूप आणि सूर्याचा अंश आहे, पण नेत्र हा अवयवच नाही, तरीही दिसणार नाही. सूर्यचंद्र हे डोळ्यांच्या देवता आहेत असे आपण म्हणतो ते याचमुळे. हीच गोष्ट प्रत्येक इंद्रियाबाबत घडते. इंद्रिय, त्यांचा विषय आणि देवता या तिन्ही गोष्टी असतील तरच परस्परांच्या सहकार्याने त्या त्या इंद्रियांचे कार्य चालू राहते. आत्मा हा सर्वाहून भिन्न आहे. अहंकार संपल्याशिवाय आत्म्याचे ज्ञान होत नाही आणि अहंकार संपवण्यासाठी प्राणिमात्रांच्या मनात असलेली भेदबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. पण आत्म्याचे परिपूर्ण ज्ञान आजपर्यंत कोणालाच झाले नाही. म्हणूनच सृष्टीच्या सत्य असत्यतेबाबत भिन्न भिन्न मते आहेत. जोपर्यंत आत्म्यासंबंधी खरे ज्ञान होत नाही, तोपर्यंत जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. आणि यासाठी संतांचा सहवास, भगवंताच्या कथांचे श्रवण, कीर्तन हे नित्य घडले पाहिजे. भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताच्या कथांचे श्रवण कीर्तनच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करू शकते. उद्धव पुन्हा प्रश्न करतो, भगवंतापासून विन्मुख असलेले जीव यांच्या वाट्याला जे जन्ममरण येते ते कसे असते ते सांगावे. यावर भगवंत सांगतात, मनुष्याचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे. त्या कर्मानुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन आपल्या 5 इंद्रियांसह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते. आत्मा या सर्वांपासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो. खरे तर मन हे कर्माच्या अधीन आहे आणि हे मन नेहमी विषयांचे चिंतन करते. जेव्हा ते नवीन विषयांचे चिंतन करते तेव्हा पहिला विषय विसरून जाते. तसेच नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे पहिल्या देहाचे विस्मरण होते. कोणत्याच कारणाने आपल्या पहिल्या शरीराविषयी आत्मीयता नसणे म्हणजेच मृत्यू होय आणि नवीन शरीराचा आपलेपणाने स्वीकार करणे म्हणजे त्याचा जन्म. जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, सात्विक कर्माच्या आसक्तीने ऋषी, देव या योनीत मनुष्य फिरतो. राजस कर्माच्या आसक्तीने मनुष्य असुर योनीत फिरतो आणि तामस कर्माच्या आसक्तीने भूत, प्रेत, पशु, पक्षी या योनीत जन्म घेतो. विषय सुखाच्या मागे धावणारी इंद्रिये म्हणजे आत्मा नाही हे माणसाने जाणून घेतले पाहिजे. इंद्रियांची सुखे, मान, अपमान हे आत्म्याला नसतात हे समजून घ्यावे. तेव्हा उद्धवाने विचारले, दुष्ट लोकांनी अपमान केला तर विद्वान देखील तो सहन करू शकत नाहीत. मग सामान्यांना कसे शक्य होईल?
तेव्हा याविषयी मार्गदर्शन करावे. यावर भगवंतांनी जो उपदेश केला तो भिक्षू गीतेतून येतो. भगवंत सांगतात, हे उद्धवा, दुर्जनांनी कितीही कटू शब्दांनी अपमान केला, त्यांचे बोलणे कितीही तिरस्कारयुक्त असले तरी ते शांतपणे सहन करण्याची क्षमता एखाद्या सज्जनाला येणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. पूर्वी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो स्वभावाने अतिशय संतापी आणि कंजूस होता. आपल्या जवळची संपत्ती दुसऱ्याला तर देतच नसे, पण स्वतःसाठीही खर्च करत नसे. त्याच्या या स्वभावाने इतर नातेवाईक तर दुरावले होतेच, पण त्याचे मुले, मुली, पत्नी हेही दुःखी होते. कारण अनुकूलता असूनही त्याने कधी यांना सुख भोगू दिले नाही. कुठलेही धर्मकृत्य त्याने कधीच केले नाही. त्यामुळे देवतांचाही त्याच्यावर कोप झाला. याची सर्व संपत्ती चोरी, लूटमार इत्यादी मार्गांनी नष्ट झाली. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, दानम भोगो नाशस्तिस्रो गतयः भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. जो धनाचे दान करत नाही किंवा स्वतः उपभोग घेत नाही त्याचे धन तिसराच कोणीतरी हरण करतो. यात वर्णन केल्याप्रमाणे त्याचे धन तिसऱ्या मार्गाने नष्ट झाले आणि असा धननाश झाल्यावर मात्र त्याला अतिशय दुःख झाले. तो विचार करू लागला, मी आजपर्यंत धन मिळवण्यासाठी अपार कष्ट केले, पण त्यातून ना स्वार्थ साधला ना परमार्थ. स्वतः उपभोग घेतला नाही आणि दुसऱ्यालाही घेऊ दिला नाही. धर्मही केला नाही. उलट चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास इत्यादी दुर्गुण मात्र अंगी आले आणि अनर्थाला कारण ठरले. म्हणून जीवनात ज्याला आपले कल्याण साधून घ्यावयाचे असेल त्याने या अनर्थ घडविणाऱ्या अर्थापासून दूरच राहावे. असा त्याला पश्चाताप झाला आणि तो विचार करू लागला, आज माझे धन माझ्याकडून काढून घेतले, ही एक प्रकारे भगवंताने माझ्यावर कृपाच केली. त्याला विरक्ती आली आणि त्याने विचार केला, आता उरलेले आयुष्य मी भगवत चिंतनात व्यतीत करून माझे कल्याण करून घेईन. त्याने धनाचा मोह सोडला, मनाला विरक्ती आली आणि त्याचे मन शांत झाले. आता त्याने आपले मन इंद्रियांवर ताबा मिळविला होता. एकदा तो असाच एका गावात शिरला तेव्हा दुर्जन लोकांनी त्याला खूप त्रास दिला, पण तो मात्र अविचल आणि निर्विकार होता. लोकांच्या अशा वागण्याचा त्याला त्रास होत होता, पण त्यावेळी त्याने स्वतःशीच जे चिंतन केले तीच भिक्षुगीता होय. तो म्हणतो, माझ्या सुखाला किंवा दुःखाला ही माणसे कारण नाहीत किंवा कोणी देवता, ग्रह, कर्म हे काहीही कारण नाही, तर केवळ मनच या सुखदुःखाचे खरे कारण आहे. या जीवाला संसार चक्रात अडकवून ठेवणारे मनच आहे. माणसाचे मनच मायेच्या आहारी जाते, कामक्रोधादी विकार निर्माण करते आणि त्या जीवाकडून बरी वाईट कर्मे करून घेते. त्यामुळे जीव कर्मबंधनात अडकतो आणि त्यानुसार त्याला विविध गती प्राप्त होतात. इंद्रिये मनाच्या ताब्यात आहेत, पण मन मात्र कुणाच्याच ताब्यात नसते. मन हाच खरा शत्रू आहे. म्हणून माणसाने सर्वप्रथम त्या मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. भगवंत सांगतात, त्या ब्राह्मणाने असा विचार केला आणि त्याला त्रास देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केले. त्याचे मन जराही विचलित झाले नाही. लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो आपल्या धर्माचे पालन करत राहिला, जराही विचलित झाला नाही. मौन धारण करून त्याने अशा प्रकारे आपल्या ज्ञानाचे चिंतन केले. या जगात माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होते, त्याला ते दुसरा कोणीही देत नाही. म्हणून भगवंत सांगतात, बुद्धी माझ्या ठायी स्थिर कर आणि मनाला ताब्यात ठेव. ज्ञानी आणि विवेकी माणसाने अशाच प्रकारे बोध करून घ्यावा आणि सुखदुःखाने विचलित होऊ नये असा उपदेश भगवंत करतात. यानंतर भगवंत सांख्यशास्त्राचा उपयोग करतात. तो पुढील भागात पाहू.